पूर सांगली क्रीडा नगरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला आणि सोबत या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि विशेष आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी बजरंग पाटील सारंगाव यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत। धन्यवाद बजरंगजी पाटील, या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि त्याचबरोबर कोपरगावचे चेतन शेठ यांच्या माध्यमातून श्री बेताल कोपर टीमला ऑल द बेस्ट केलं गेलंय, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। अगदी पहिल्या बॉल पासून भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होत आहे। श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे। फलंदाजीसाठी श्री बेताल कोपर टीमला इन्व्हाइट केलंय। अनिल विथ उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर संजय ठाकरे। पाहूया संजय ठाकरे कशा प्रकारे हे षटक हाताळेल। सुरुवात खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, आणि ती चांगली सुरुवात फलंदाज करतील की गोलंदाज। पहिल्या मॅचमध्ये अनिल मात्रेने कमालीची फलंदाजी केली होती, 30 धाबांचं वैयक्तिक योगदान आपल्या टीमला दिलं होतं। तर त्या उलट संजय ठाकरेने देखील 2 विकेट्स पहिल्या ओव्हरमध्ये घेतल्या होत्या। अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून मॅच ऑन खेळाला सुरुवात। षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल संजय ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर। ऑन साइडला बॉलला उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी। व्हेरी फर्स्ट बॉल, महत्वाची विकेट। अनिल मात्रेला मैदान सोडावं लागेल। मागच्या मॅचचा हेरो या वेळेस झेरो, फलंदाज बाद। एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज ज्याची विकेट काढली आहे पहिल्याच बॉलवर संजय ठाकरेने। नवीन फलंदाज रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये, इन ॲट 3 नंबर। मी नेहमीच म्हणत असतो की सुरुवात चांगली तर शेवट चांगला। सुरुवात चांगली झाली या ठिकाणी संजय ठाकरेच्या माध्यमातून, परंतु मित्र क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ, ज्यामध्ये वार पलटवार तुम्हाला सातत्याने पाहायला मिळत आहेत। षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल खाली क्षेत्र निवडलाय। पॉवर प्लेचं षटक चालू असताना मात्र पॉवरफुल फटका जरूर आपण पाहिलाय, परंतु बॉल बाउंड्री क्लिअर झाला नाहीये। 3 धावा कंप्लीट होतात त्या ठिकाणी। श्री बेताल कोपर टीमसाठी पहिला धावा रोहित म्हात्रेच्या बॅटमधून 3ने अकाउंट ओपन झालाय, स्वतःचं त्याचबरोबर टीमचं देखील। हे बॅटल तुम्हाला भरपूर चांगलं पाहायला मिळेल, कारण दोन्ही बाजूने विचार केला ना तर फलंदाज गोलंदाज दोन्ही टीम मध्ये चांगले आहेत। पुढचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात। 1 टू कापोर, बॉल निघून गेलाय सीमा पार, 4 धावा, चौकार। नंतर स्टेप आउट होऊन ऑन साइडला हा बॉल भिडकावून दिला होता। पहिल्या टप्प्यावर बॉल सीमारेषा पार झाला होता। उमेशच्या बॅटमधून वैयक्तिक अकाउंट ओपन 4च्या मदतीने। पुन्हा एकदा स्टेप आउट झाल्यात, संपर्क नाहीये। या वेळेस मात्र गती जास्त दिली होती बॉलला, बॉल निर्धाव जातोय। अगदी गतीने बीट केले त्या ठिकाणी उमेशला। चांगला बॉल, चौकार लागल्यानंतर मात्र कमबॅक। ऑन साइडला बॉल स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय, बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग,
सीमारेषा पार, मिळतील 4 धावा, चौकार. पुढचा बॉल या बॉले समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये येतोय. किरण ठाकरे अगदी दूरचा प्रवास करून बॉल पर्यंत पोहोचलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरी घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. नक्कीच आता मात्र राजेशला एक चांगला रोल त्या ठिकाणी प्ले करावा लागेल आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला आणि खास करून या आयोजन नियोजनासाठी वलगावावरून रुपेश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद रुपेशजी पाटील, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलं षटक, ज्या षटकामध्ये 2 विकेट्स पाहायला मिळाल्या आणि सोबतच धावा फक्त खर्च झाल्या 13. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गुरुदत्त मानकोली विपक्ष जय भोलेनाथ सरवलीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या दरम्यान सन्माननीय विनोद नाईक सरांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम विनोद नाईक सर. बॅटची कडा लागली आहे. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. उमेशची विकेट, फलंदाज बाद. श्री बेताल कोपर टीमची आणि त्याचं कारण गोलंदाजी चांगली होत आहे श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. त्या दरम्यान यष्टीरक्षक चुकी करतोय परंतु धाव मिळत नाहीये. कॉलिंग झाली होती राजेशच्या माध्यमातून. शेखर त्या ठिकाणी नकार देतोय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात देखील अप्रतिम झाली आहे. संतोष ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस आहे, ऑन साइडला उडवलाय बॉल हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक जय हिंद बॉल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक महत्वाची विकेट. शेखर बॅक टू द डगआउट.
रिव्ह्यूची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. हाईट फॅक्टर नक्कीच या ठिकाणी तपासलं जाईल. बॉल जो आहे तो कंबरेच्या वर आहे का हे मात्र या ठिकाणावरनं तपासलं जाईल. यस, इट्स अ फेअर बॉल. अर्थातच मैदान सोडावं लागेल शेखरला. महत्वाची विकेट. पहिला 3 बॉलचा खेळ झालाय षटक क्रमांक 2 मधील. धाव खर्च केली नाहीये आणि सोबतच महत्त्वाच्या 2 विकेट्स त्या ठिकाणी घेतल्या गेल्यात. आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला, आमच्या कॉमेंट्री पॅनलला आणि खास करून या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रमोददादा भोईर वल यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद प्रमोददादा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय पहिले अध्यक्ष शरद दादा भोईर साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. संतोष ठाकरेचं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये झाली आहे. आणि त्या दरम्यान भिनार गावचे माजी सरपंच स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचे हिटमॅन गोरखनाथ भोईर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद गोरखनाथ भोईर. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सोबतच स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू हनुमानजी भोईर यांच्या माध्यमातून देखील दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. सोबतच आमच्या कॉमेंट्री पॅनलला देखील शुभेच्छा. धन्यवाद. समोरच्या दिशेने बॉल ड्राईव्ह केलाय. संजय ठाकरे त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलंय. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 अप्रतिम त्या ठिकाणी फेकलं जात आहे. अगदी धावांवर रोख लावलं गेलं आणि सोबतच 2 विकेट्स देखील काढल्यात संतोष ठाकरेने. पुढचा बॉल फुलटॉस. फुलटॉल वसूल करता आला नाहीये. संपर्क हवा तसा नाहीये. अगदी मोठ्या फटक्यासाठी असा पोषक चेंडू, परंतु त्या बॉलवर फुलटॉसची मेजवानी स्वीकारली नाहीये फलंदाजाने. बॉल निर्धाव. आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालाय. आमचे गुणलेखक विशाल नाईक मला सांगतात या षटकामध्ये धाव खर्च झाली आहे फक्त आणि फक्त एकच. आणि सोबतच 2 विकेट्स देखील. व्हॉट अ बॉलिंग. अतिशय सुरेख षटक त्या ठिकाणी फेकलं गेलंय. 12 मध्ये फक्त आणि फक्त 14 बनल्यात श्री बेताल कोपर टीमच्या बाजूने. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. मागच्या मॅचचा हेरो मानो द मॅच ज्याने स्वीकारली होती गणेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 3 श्री अष्टपनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन. आपण त्वरा करा, मॅचला आपण सुरुवात करूया. वेळ थोडा कमी खर्च करा प्लीज. खेळणाऱ्या सर्व टीम्सला आयोजकांच्या वतीने सूचना आहे. पहिला बॉल षटक क्रमांक 3. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले तर दक्षता एंटरप्राइजेस दशरथ घरत साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे विनायक पाटील साठी. आणि त्या दरम्यान बॉलला ऑन साइडला उडवलाय. ही ताकद आहे विनायकची. बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. का मिडल ऑफ द बॅट झालं. मोहर उमटली होती त्या ठिकाणी.
यस, एक ठोकलाय आणि आता मात्र अजून एक ठोकला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दक्षता एंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर दशरथ घरत यांच्या माध्यमातून. गणेश ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरून वळतोय. ऑन साइडला प्रहार तर झालाय, मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय त्या फटक्यासाठी. बॉल स्टॉप केला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन धावांच्या मदतीने धावफलक 24-24 वर पोहोचलाय. विनायकला मात्र नक्कीच काही मोठे फटके जरूर ठोकावे लागतील एक चांगलं टोटल उभं करण्यासाठी. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. षटकार आणि षटकारानंतर मात्र गणेश ठाकरेचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. गणेश पुन्हा एकदा या बॉलेचा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. सिंगल मिळते त्या ठिकाणी. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी गोरसाई टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू उपसरपंच सुभाष खेने दादांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी या स्पर्धेचा बोलबाला मागच्या काही दिवसांपासून आपण पाहत होतो आणि पहिल्या बॉलपासून शुभेच्छांचा वर्षा या ठिकाणी होत आहे. षटकातील पुढचा बॉल, गणेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जहीन चुकी करतायत, थोडी मिसफिल्ड झाली आहे आणि त्या दरम्यान त्या मिसफिल्डचं रूपांतर तिसरी धावेमध्ये. 3 धावा कंप्लीट आणि सोबतच तिसरं षटक देखील कंप्लीट झालंय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 4 गडी बाद 28 धावा झाल्या आहेत. असा 3 षटकारांसाठी या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. राजेश भोईर साठी रुपेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी कव्वाड ते अंबाडी गडाची वन जोडी व्हॉइस ऑफ झिडके रोहन पाटील आणि व्हॉइस ऑफ पिलांजे सुनील पाटील यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. आपला दोघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम दिनेश. शेवटचं षटक. आडव्या बाटने प्रहार झालाय, बॉल हवेमध्ये, बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा, षटकार. जाऊन आडव्या बाटचा हा प्रयोग, बॉल सीमापार. संतोष ठाकरेच्या माध्यमातून प्रयत्न जरूर झाले होते परंतु अगदी त्यांच्या आव्हाकाबाहेर हा बॉल पाहायला मिळाला. षटकार आलाय त्या ठिकाणी. षटकारासोबत धावफलक 34 वर पोहोचले. षटकाची सुरुवात षटकारासोबत झाली आहे. 34 धावा धावफलकावर. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये पाहूया किती धावांचं लक्ष असेल टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा समोर. किरण ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राजेशने आपली ओळख त्या ठिकाणी सिद्ध केली आहे. मोठ्या फटक्यांपासून ओळखला जातोय हा खेळाडू. पुन्हा एकदा ऑन साइडला वॉटर स्ट्रोक.
अप्रतिम, अलौकिक, अविश्वसनीय, अफलातून फटका. बॉल अगदी दूर कुठेतरी पडतोय. 6 धावांसाठी षटकार. काय अप्रतिम फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 फटके मोठे पाहायला मिळाले. षटकार ठोकला त्या ठिकाणावरनं राजेशने. यस, या 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय सन्माननीय रुपेश दादा पाटील यांच्या माध्यमातून. आणि सोबतच दशरथ घरत यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. वाईट बॉल. बॉल पुन्हा टाकावा लागेल. 2 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र हा कुठेतरी मानसिक दबाव असेल. लाईन अँड लेंथ बिघडली त्या ठिकाणी किरण ठाकरेची. वाईट बॉल फेकलाय. पुढचा बॉल. अडवा बाटने पुन्हा एकदा प्रहार झालाय. हा फटका देखील चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहेत संतोष ठाकरे त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल स्टॉप केला गेला. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या, परंतु त्यापैकी एक 1 शॉटचा इशारा आलाय. अर्थातच धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. एका धावेच्या मदतीने धावफलक 42 वर पोहोचलाय. समोरच्या दिशेने प्रहार झालाय. बॉल अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर. या षटकातील हा 3रा षटकार. फटकेबाजी. या वेळेस देखील अजून एक ठोकलाय, तोडलाय, फोडलाय, सर्वांना मागे सोडलाय, बॉल उडवलाय सीमा पार. 4था षटकार. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गुरुदत्त मानकोली विपक्ष जय भोलेनाथ सरवली पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. यस, मी आधीच म्हटलं होतं टीम कोपरला हलक्यात घेऊन चालणार नाहीये, कारण त्यांच्यामध्ये नक्कीच जवळजवळ 7 ते 8 क्रमांकापर्यंत फलंदाजी जी आहे ना ती भरपूर चांगली आहे. षटकातील पुढचा बॉल. शेवटचा बॉल. अडवा बाटचा हा प्रहार. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळाली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. अब तक 56 धावा झाल्या आहेत. 57चं लक्ष या ठिकाणी उभा केलंय. मात्र त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी संदीपजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय पहिले अध्यक्ष शरददादा भोईर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. मायेची भगवी श्वाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर सन्माननीय दिनेशजी तरे हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. संदीपजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. आणि त्या दरम्यान आपण टॉस कडे वळूया.
मी सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. जय भोलेनाथ सरवली बाडा विपक्ष आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मानकोली या दोन टीममध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला शरददादा भोईर आपण आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. टॉस या ठिकाणी केला जाईल, परंतु त्याआधी नाण्याच्या दोन बाजू आपण पाहूया जे स्पेशली नाणं या स्पर्धेनिमित्त बनवलं गेलंय. सन्माननीय किशोरजी नाईक साहेब हे सुद्धा टॉस बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. वेलकम किशोरजी नाईक, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय खासदार बाल्यामामा चषक 2025, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली. आपण साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया. खासदार बाल्यामामा चषक असं म्हणणं होतं टीम सरवली पाडाचं, आणि ते चालय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस जिंकलाय टीम जय भोलेनाथ सरवली पाडाचा कॅप्टन आहे. कॅप्टन माझ्या समवेत आहेत आणि ती टॉस जिंकलाय. काय करणार? क्षेत्ररक्षण करत असताना टीम मानकोलीला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? नामदेव आहेत, संदीप आहे. या स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटतंय? खूप छान आहे. धन्यवाद. माझ्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर टीम आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मानकोली चे कॅप्टन माझ्या समवेत आहेत मनोज शकेनी. प्रथम तर मला हे सांगा की नाईट शो तुम्ही देखील करताय, परंतु या ठिकाणावरचं आयोजन कसं वाटलं? खूप छान आयोजन आहे ना. ग्राउंड पण खूप छान बनवले त्यांनी. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही बॅटिंगच केली असती. आवाज आहे घडतंय, पाहिजे ते मिळतंय. 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+. 50+ जाण्यामागे कोणते असे फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील? सुनील आहे, अविन आहे, संदीप आहे. धन्यवाद. तुम्हाला देखील माझ्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी झालाय, टॉस जिंकलाय जय भोलेनाथ सरवली पाडा टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तर फलंदाजीसाठी आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मानकोली टीमला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉम बॉक्स. तर कोपगावचे समाजसेवक सन्माननीय चेतनजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकामध्ये जमा केली ती 56 आणि 57 धावांचं या ठिकाणी आपण पाहिलं तर टार्गेट ठेवलं गेलं आहे. मित्र, स्पर्धा खूप चांगली रंगवताना पाहायला मिळते. सहकार्याचा हात ज्यांनी पुढे केलेला आहे त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धा मित्र पाहायला मिळत आहेत. आणि या स्पर्धेसाठी भिवंडी ग्रामीण 40+ चे विद्यमान सचिव सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेबांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहतोय पहिला चेंडू मात्र घातक ठरला गेला. या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू मात्र सीमा पार झाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय की चौकार येतोय, परंतु पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय नो बॉल.
क्या बात आहे, सुरुवात या ठिकाणी चांगली झालेली आहे. कारण आपण पाहतोय की 57 धाब्याचं लक्ष असताना एक सुरुवात तुम्हाला चांगली होणं गरजेचं आहे. आणि ती सुरुवात या ठिकाणी मित्र म्हणेन पहिल्या चेंडूवरती एक लक फॅक्टरच्या माध्यमातून का होईना, परंतु सुरुवात चांगली अष्टविनायक ठाकूरवाड संघाची पाहायला मिळते. यावेळेस मात्र समोर ठेवला होता, गती कमी केली होती, असं वाटलं होतं की बिग हिट येईल, परंतु चेंडू येण्या अगोदर मात्र बॅट फिरवली गेली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की निर्धावची सांगता होते. क्या बात आहे, क्या बात आहे. या ठिकाणी अजून एक चांगला फटका, चेंडू मात्र आही थांबत नाहीये, जातो सीमा पार, चौकार. गेली होती. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज अनिल टनोताई गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक हमारे एक तुम्हारे असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. एकावरती येतात धाबा तर दुसऱ्यावरती 0. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा काय घडेल. यावेळेस उडवलाय, पाहूया उंची जास्त लांबी गाठेल का, आणि या ठिकाणी ती लांबी काय गाठता आली नाही आहे. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. ठरत चाललेला पाहायला मिळत होता संजय, आणि त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी पाठवलं गेलं आहे. यावेळेस नवीन फलंदाज भगवान येतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक चालू आहे. धावसंख्या जर पाहिली 9 अंकावरती 57 धावांचं या ठिकाणी टार्गेट कंप्लीट करायचं आहे. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी होते खेळाला सुरुवात. आपण पाहिलं तर कमबॅक करत असताना पहिला चेंडू पाहायला गेला तर 5 धाबा आल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी अनिल यांना चिंतेचं वातावरण जरूर निर्माण झालं होतं, परंतु लगेच आपण पाहिलं तर कमबॅक करताना पाहायला मिळालं. त्यानंतर निर्धावची झाली सांगता, त्यानंतर आला चौकार, त्यानंतर डॉट, आणि इथं आला विकेट. पाहूया पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. अनिल मात्र या ठिकाणी पाहतोय चांगली कामगिरी करतोय. 57 धावा रोखायचे आहेत. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलेला आहे. पाहू शकता आपण डीप मध्ये चेंडू जातोय. एक धाव या ठिकाणी पाहतोय कंप्लीट झाली. पाहता पाहता दुसरी पूर्ण होते. कुठेतरी मिसफिल्ड, आणि त्याचा लगेच फायदा घेतला जातोय. एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 11 अंकावरती. शेवटचा चेंडू आहे. आपण पाहिलं तर धावा बनल्या होत्या, परंतु जिद्द, चिकाटी आणि मनामध्ये बांधलेली ती गाठ ती चांगली पाहायला मिळाली अनिल यांची. कारण पहिल्या चेंडूवरती पाहिल्या गेल्या तर 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती तर पहिले 9 चेंडू होता, त्याच्यावरती 4 आल्या होत्या. त्याच्यानंतर डॉट, त्यानंतर 4, त्यानंतर डॉट, विकेट 2, आणि या ठिकाणी आपण पाहतोय काय घडते मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर एक धाव घेतली जाते आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद.
57 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपाडा संघ 12 धावा धावफलकावरती जमा करू शकला. पाहूया या 3 ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारली जाईल, विजयाचं समीकरण पूर्ण केलं जाईल की ते थांबलं जाईल, येणारा काळ सांगून जाईल. परंतु दोन्ही टीम अतिशय ताकदवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आपण पाहतोय पहिल्या मॅचमध्ये जर विचार केला तर या हंगामामधील नंबर 1 ती रँक करणारा संघ मंत्रामती काल्हेर या संघाला या ठिकाणी आपण पाहिले तर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने परास्त केलं होतं. चला वेळ कमी खर्च करा, विनंती असेल खेळा लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. त्यानंतर कोपर संघाने सुद्धा या अंगामध्ये खूप प्रभावित केले आहे. राहणार संघाने आपण पाहिले तर सर्व बाजूने चित करत असताना या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेत आणि द्वंद्व युद्ध या ठिकाणी दोन संघादरम्यान आपण जर पाहिलं तर चांगला रंगताना पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या 12 लागली गेली आहे. आणि या ठिकाणी 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 45 धावांचं. चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. जर ग्राउंडचा विचार केला तर संपूर्ण ग्रामपंचायतने जी मेहनत घेतलेली आहे, या टीमने मांडलेला विषय, त्याला दिलेलं अनुसरून चांगलं काम आपल्याला पाहायला मिळते. खास करून जय बजरंग क्रीडा नगरी कारिवडीची आपल्याला ही पाहायला मिळते. गाव तिथे क्रीडांगण ही संकल्पना जी आहे ना, त्याच्यामध्ये ही आपण पाहिले तर कारिवली संघाने नाव नोंदवलं आहे. आणि खास करून संपूर्ण गाव कमिटी अर्थात ग्रामपंचायतने जो दिलेला सपोर्ट त्यांना इथं मात्र चांगला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली, मिस फील्ड आणि एकीचा दुसरीमध्ये परिवर्तन. मोठी मॅच आहे आणि अशा वेळेस इथं चुका तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, इथं मात्र आपण पाहिल्या रणनीतीमध्ये चुकी. एक धाव जिथं होती तिथं मात्र आता मात्र आपण जर पाहिल्या तर पंच 4 की 5 5 धावा कंप्लीट केल्या जातात. क्या बात आहे, रणनीती चालू होती परंतु त्याच्यामध्ये फसत गेला पाहायला मिळतंय श्रीवेताल कोपर हा संघ. 57 धावा जरूर टार्गेट ठेवला गेला आहे, परंतु अशा चुका जर तुमच्या हातून घडतील तर तुमच्या समोर 57 काय 70 जर टार्गेट असेल तरी तो चेस होऊ शकतोय. पहिल्या चेंडूवरती पंजा आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहतोय की नो बॉलवरती तो चौकार आला होता लक फॅक्टरने. या ठिकाणी पण आपण पाहतोय लक फॅक्टरच्या माध्यमातून या 5 धावा. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 17. मनोहर एक चांगला गोलंदाज आहे, पाहूया. राजेशला पहिले निवडलं होतं, त्यानंतर मात्र संघनायकाने विचार केला की मनोहर एक चांगलं काम करू शकतोय आणि चांगलं काम केलंही होतं. परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्या चुका पाहायला मिळाल्या. एका धाब्याचं त्या ठिकाणी 5 धावा जमा केल्या. पाहूया पुन्हा एकदा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांच्या माध्यमातून सूचित केले जाते आमच्यापर्यंत एक वॉर्निंग पोहोचवलेली आहे. दुसरी वॉर्निंग जेव्हा आमच्याकडे पोहोचेल त्यावेळेस त्या पॅनलाइजच्या स्वरूपाने तुम्हाला लागलं जाईल, याची नोंद घ्या. मनोहर पुन्हा एकदा पाहूया, तयार होतोय, गोलंदाजी मार्कवरती सरसावतोय. एक चांगला गोलंदाज आहे. इथं मात्र आपण पाहतोय समोर ठेवला होता, अतिरिक्त बाहेर जातोय उजवी सोडून. व्हाईट बॉलच्या स्वरूपाने धावसंख्या पुढे सरकते 18 अंकावरती. धावा भरपूर आहे धावफलकावरती, परंतु खर्च ही अमाप चालू आहे. यावेळेस ऑन साईडला खेळलेला आहे, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव कंप्लीट केली, आता चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कलेक्शन चुकीचं आणि दुसरी धाव घेण्याचा इथं मानस होता या ठिकाणी आपण पाहिलं तर संतोषांच्या माध्यमातून, परंतु आपण पाहतो की जैन याने मात्र नाकारलं गेलं होतं. आणि या ठिकाणी पाहू शकता आपण
फलंदाज बाद होतोय जय हिंद रनआउटच्या स्वरूपात. जातोय आणि त्याचा फायदा या ठिकाणी फलंदाजीला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी क्या बात आहे, चांगला चेंडू मनोहर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एक मोठा फलंदाज आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. पुढे चेंडू पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस क्या बात आहे, बॅक टू बॅक दुसरा चेंडू चांगला हाताला जातोय. बोला मोठा फलंदाज समोर आहे परंतु कुठल्या प्रकारची चिंता नाही आहे. माझ्या समोर कोण आहे हे मला माहित नाही, परंतु मला काय करायचं आहे ते माझ्या डोक्यात आहे. आणि या अनुषंगाने या ठिकाणी आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळालेली आहे. पुढील चेंडू यावेळेस कमजोर चेंडू, उत्तम प्रहार, चेंडू सीमा रेषेबाहेर, बिग हिट षटकार. ठिकाणी धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. डावाला सुरुवात झाली त्यावेळेस 14.33च्या सरासरीने धावा प्रति ओव्हर मागे जमा करायच्या होत्या. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की षटकार आला आणि 25 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस पुन्हा एकदा आक्रमण आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल या ठिकाणी कन्वर्ट केलं गेला आहे. क्या बात आहे. या ठिकाणी गंगामाता गोंदवली संघाचं आगमन झालेलं आहे, शुभ आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धीरजजी मात्रे असतील आणि संपूर्ण टीम विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती एक चांगला फलंदाज बाद होतोय. कारण आपण पाहिलं तर खूप चांगला प्रयत्न 100% देण्याचा या ठिकाणी पाहायला मिळाला. योग्य दिशेने ती झेल मात्र कलेक्ट केली. कारण गणेश ठाकरेची झेल कन्वर्ट करणं याचा अर्थ आपला सामन्याला आपल्या हातामध्ये मुठ्ठीमध्ये ठेवणं. किरण येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक कंप्लीट झालं. दुसरं धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 4 बाद 25 म्हणजे 12 चेंडू मागे 25 बनल्यात. आता मात्र 12 चेंडूमध्ये 32ची आवश्यकता आहे. 16च्या सरासरीने आता धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. नेक्स्ट मॅच चांगली पाहायला मिळेल. मानकोली वर्सेस सरवली पाडा.
नाणेफेक जिंकून या ठिकाणी आपण पाहतो जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मॅच संपल्यानंतर लगेच आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गंगामाता गुंदोली वर्सेस गावदेवी पूर्णा. आज शेड्यूल पूर्ण पॅक आहे पहिल्या मॅचपासून जर विचार केला तर. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी राजेश तयार होते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु चेंडू मात्र निघून जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि निर्धावची या ठिकाणी होते सांगता. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सन्माननीय दिलीपजी पाटील, विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. अरविंदजी म्हात्रे, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सोबतच बालाराम दादा, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरं चेंडू ही निर्धावच्या स्वरूपामध्ये. आता कुठेतरी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. यावेळेस कडक फटका आहे परंतु बाउंड्री लाईन भेदू शकत नाही. या क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात होतोय बाद. येस, या ठिकाणी शुभागमन होते. कृषी उत्पादन समिती माजी सदस्य सन्माननीय सभापती सन्माननीय प्रभाकर यशवंत पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलेही या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. या ठिकाणी एक चांगला फटका चौकार येतोय. येस, या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती एका धावेने पुढे सरकते 30 या अंकावरती. आता विजयाचं समीकरण जे आहे ते अजूनही 27 धावाचं आहे म्हणजे 8 चेंडू मागे. यावेळेस मात्र झेल होती, पकड गरजेचा होता परंतु तसं काही झालं नाही. 1 धाव या ठिकाणी खर्च झाली. 27 धावा हव्या होत्या. आता मात्र 26 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू 7 या ठिकाणी आपण पाहिले तर उपस्थित पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत. माजी सभापती कृषी उत्पादन समिती सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब, त्यांच्या समवेत वाहतूक सेना शिवसेना भिवंडी तालुका अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी पाटील, त्याचबरोबर सन्माननीय बबन भास्कर पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. त्याच्यासाठी एक गोड आठवण म्हणून मोमेंटस आणि ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. आणि त्यांच्यासोबत समवेत आपण पाहतोय भोलेनाथ नवीन 40+ टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.
6 चेंडू आणि 26. आता आव्हान कठीण आहे, अशक्य नाही आहे. शक्यला तुम्हाला शक्य करायचा असेल तर तुम्हाला तो खेळ तसा करावा लागेल, थोडीशी अधिक मेहनत घ्यावी लागेल. परंतु ज्या ठिकाणी संदेश ठाकरे आहे, मग किती मोठं आव्हान असेल तर कंप्लीट करण्याची हिम्मत धमक आहे. पाहूया त्या हिमतीला, त्या धमकला मात्र संदीप थांबवते का. 6-26चं इक्वेशन. संदेश ऑन स्ट्राईक. संदीप गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं. पाहूया, चला खेळाला सुरुवात करूया. कमिटी आमच्या मागे, आम्ही तुमच्या मागे. प्लीज तुम्ही खेळाच्या मागे लागा, जेणेकरून आपण झटपट आपला शेड्यूल समाप्त करू. या वेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिझनमध्ये खेळून काढलेला आहे आणि आपलं काय काम आहे, स्ट्राईक रोटेट करून किरण यास देणं. आणि किरण यांना मात्र आता सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावं लागतील आणि त्या ताकदी तोला मोलाचा हा खेळाडू आहे. आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी हिरो बनण्याची नामी संधी या ठिकाणी किरण यास पाहायला मिळते. जर का या धावा कंप्लीट होत आहेत तर निश्चितच आजच्या दिवसातील हिरो बनू शकेल. पाहूया ती संधी पूर्ण केली जाईल की त्या संधीला मात्र खिंडार पाडेल संधी. पहिला चेंडू खूप चांगला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक चेसिंगचा हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते 57 आजच्या दिवसाचा. तो कंप्लीट केला जाईल का. या वेळेस मात्र क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगला चेंडू हाताळला जाता. असं वाटलं होतं की हा मोठा फटका होईल, परंतु त्या अशा आकांक्षा चिरत चेंडू मात्र निघून गेला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची सांगता होते. आता 4-25चं इक्वेशन. यावेळेस उडवलाय, उंच तर गेला आहे, लांब जाईल का. आणि या ठिकाणी मी तर म्हणेन चेंडूला अडवलेला आहे. एकच धाव आता मात्र आशा सोडली गेली आहे. कंदे उतरलेले दिसत आहेत दोन्ही फलंदाजांचे. एका बाजूला संदेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किरण. येणारे चेंडू आता आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 आणि विजयाचं समीकरण 24. सन्माननीय दशरथजी घरत साहेब, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती या. खूप एन्जॉय केलं जात आहे आपल्या माध्यमातून. अजून एक चांगलं चेंडू, गुड अँड वेल आपला संघ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं बक्षीस सुद्धा लावलं जात आहे. यस, राजेश यांना त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. सन्माननीय दशरथजी घरत साहेब, आपणास विनंती, या पण व्यासपीठावरती. यावेळेस अल्टीपल्टी आणि इथं मात्र आपण पाहू शकता एकच धाव घेतली जाते. आशा सोडली आहे, पण जब तक सास आहे तब तक आस आहे. त्याच्यामुळे शेवटच्या चेंडूवरती येईपर्यंत सामना सोडायचा नसतं. कधी काय घडेल सांगता येत नाही आहे. असे कित्येक सामने आपण पाहिले आहेत की या 25 धावा, 30 धावा, 35 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुद्धा आहेत. आता मात्र चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु या ठिकाणी जास्तच बाहेर निघतोय आणि पंचांच्या माध्यमातून वाईट बॉल घोषित केला जातोय. शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी आहे. विजयाच्या जवळ समीप पाहायला मिळतोय आणि हा चेंडूही चांगला. आणि अशा रीतीने आपण पाहतोय श्री वेताल कोपर संघ दणदणीत विजय संपादन करतोय. हार्ड लक, टफ लक, अष्टविनायक ठाकूरपाडा, आपणही खूप चांगला खेळ केला, परंतु अंतिम क्षणापर्यंत ती कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. तर मेनोदम्याचा पुरस्कार राजेश भोईर याच जातोय. तर प्लीज आपण या आणि आपला मेनोदम्याचा पुरस्कार आपण घेऊन जा. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. जय बोलाना सरवली विनंती असेल. मेनोदम्याचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. राजेश, दक्षता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर दशरथजी घरत साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं, त्यांना 1000 रुपये होते. आपण देऊया मेनोदम्याचा पुरस्कार. तर आपण देऊया मेनोदम्याची ट्रॉफी. सन्मान्य दिलीप साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. त्याचबरोबर शीतपेय आहे आणि सन्मान्य संदीपजी भोईर साहेबांच्या
माध्यमातून आपण देऊया गिफ्ट ॲम्पल. तसेच सन्माननीय सचिनजी रामचंद्र त्यांच्याकडून आपल्याला शीतपेय पाहायला मिळते. त्यानंतर यस अरविंद दादांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता या ठिकाणी दिले जाते शीतपेय. गुरु पाटील आणि संदीप नाईक यवन जोडी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ती शीतपेय होतं. सन्माननीय किशोरजी नाईक साहेबांच्या माध्यमातून दिलेच जाते या ठिकाणी कॅश प्राइज जे आम्हाला दशरथ घरत साहेबांच्या माध्यमातून लाभलं होतं राजेश यांच्यासाठी. क्या बात आहे. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी दिलीप साहेब आहेत त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर गंगामाता गोंदवली या संघाचे एक चांगले खेळाडू आणि चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय अरविंदजी म्हात्रे साहेब आहेत त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय कुंदनजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ